एका धक्क्याने घराबाहेर फेकलं गेलं आणि दार अंगावर बंद पडलं। हीच सुरुवात होती स्वीटीच्या या नव्या आयुष्याची, जिथे तिला कळलं की या घरात तिची किंमत फक्त भाड्याच्या पैशापुरतीच आहे। पण हे सरळ झालं कसं? चला तर मग सुरुवातीपासून सांगतो। शुभू आणि स्वीटी दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं होतं। शुभूने स्वीटीचा हात पकडला होता आणि तो तिला ओरडत म्हणाला, तू कशाला वेळ घालवतेस? एकदा सांगितलं ना तरी तेवढंच, किती वेळा विचारू तुला, काय चाललंय हे? स्वीटीने मात्र तितक्याच तापाने उत्तर दिलं, मी का वेगळी झाले? मी का खीर खाल्ली नाही तुझी? सगळी खीर बेसिन मध्ये ओतून दिली मी। शुभूला राग आला। तो म्हणाला, लाज वाटत नाही का तुला? अन्नाचा अपमान करतेस। एवढ्या प्रेमाने बनवली होती ती खीर फक्त तुझ्यासाठी आणि तू सगळी बेसिन मध्ये टाकून दिलीस। स्वीटी मात्र तितक्याच हट्टाने म्हणाली, मला नको होती ती खीर, मला नको म्हणजे नको। शुभूने तिला आठवण करून दिली, 2 वर्षांचा भाडा मी अजून दिलाय तुझा, हे विसरू नकोस। या घरात काय चाललंय ते आम्ही ठरवणार, तू फक्त भाडा देतेस म्हणून तुला अडवायचा अधिकार नाहीये। स्वीटीला आता संयम सुटला। ती म्हणाली, तुला पाहिजे ते कर, पण मी श्रावणी मॅडमला परत या घरात आणणार आणि तुम्ही कोणीही मला अडवू शकत नाही। शुभू हसला, एक कटाक्षाचं हास्य। तो म्हणाला, वेळ आली तर मी पोलिसांना बोलवतो, तमाशा करायचा असेल तर कर, पण त्रास मला देऊ नकोस। स्वीटी मात्र अजिबात घाबरली नाही, उलट तिने आव्हान दिलं, नाही नाही, तूच बोलव पोलिसांना, आता मी कुठेही हटत नाहीये, तू आता पोलीस बोलवच। शुभूला तिची ही हट्टी वागणूक पचली नाही। त्याने धमकी दिली, कायदेशीर कार्यवाही करायची असेल तर कर, पण लक्षात ठेव, तुझी ही वागणूक बदलली नाही तर मी तुला सोडणार नाही, आणि असंच वागलीस तर बघ काय होतं तुझं। आणि मग जे झालं ते अपेक्षित नव्हतं। शुभूने अचानक स्वीटीला धक्का दिला, एक जोरदार धक्का, आणि तिला थेट घराबाहेर फेकून दिलं आणि लगेच दार धडकन बंद केलं आतून। स्वीटी बाहेर रस्त्यावर उभी राहिली। तिला विश्वासच बसत नव्हता। तिचं अपमान झालं होतं, इतकं मोठं अपमान की तिला राग आला, पण त्याहून जास्त दुःख झालं। शुभूने तिला घराबाहेर काढलं आणि आतून कडी लावून घेतली। स्वीटीला आता जाग आली होती, तिची अक्कल जागी झाली होती। तिला समजलं की या घरात तिची किंमत नाही, भाडा दिला तरी तिला आदर नाही, तिला फक्त एक भाडेकरू समजलं जातं आणि त्याहूनही कमी। पण आश्चर्याची गोष्ट काय होती माहीत? या सगळ्या तमाशात बाबा, स्वीटीचे बाबा फक्त बघत होते। त्यांनी काहीच बोललं नाही, कुणालाही काहीही सांगितलं नाही, फक्त शांतपणे तमाशा बघत राहिले, जणू हे सगळं त्यांच्याशी संबंधितच नाही। आणि तेवढ्यात स्वीटीची आई मीनाक्षी आली। तिनंही काय केलं माहीत? तिनंही स्वीटीला सपोर्ट केला नाही, उलट ती म्हणाली, काय ग, तुला धक्के मारून बाहेर काढलं तरी तू निर्लज्जपणे इथेच उभी राहणार का? स्वीटी अजूनही तिथेच उभी होती। तिचा भाव तिला म्हणाला, घरी चल आता, काय असं करतीयस, तुला थंडी पडतीये? पण ती बोलली, नाही, मी येणार नाही, एकदा शुभूला मी भेटलेच पाहिजे। शुभूने तिला हात लावला नव्हता, पण तरीही अॅना आणि आई तिला सांगत होते की शुभूला सांग दरवाजा उघडा, तो उघडत नाही तर परत ती स्वीटी इथून जाणार नाही, ती बाहेरच उभी राहील। स्वीटी बाहेर उभी होती आणि आरडाओरडा करत होती, अरे बाबा दरवाजा उघड प्लीज। पण शुभू काहीच बोलला नाही। तिने घर भाड्याने घेतलं होतं, तिथे राहायला लागणार होती, तिला खूप सारं काम होतं, तिला लवकर झोपायचं होतं आणि सकाळी लवकर उठायचं होतं। शुभू आता झोपायला निघून गेला होता। आई आणि अॅना त्या बागेत उभे राहिले होते, काहीच करता येत नव्हतं। दुसरीकडे अलकनंदाने मोक्षाला फोन लावला होता, कुठे आहेस तू? किती फोन केले? मोक्षा, तू एकही फोन घेतला नाहीस। मोक्षा अगदी तरतच काय करायला लागली, मी जरा कामात होते, बोल ना, काय झालं, कशासाठी फोन केलास? अलकनंदा म्हणाली, अगं घरी निघ पटकन। आणि मोक्षाने फोन बंद केला। अलकनंदा तिकडून, हॅलो हॅलो, मी काहीतरी सांगते ऐक म्हणत होती, पण मोक्षाने फोन कापला होता। तिने फोन ठेवला आणि विचार केला, अरे कसली दिली इमर्जन्सी, की ती कुठे आहे, का मला सांगितलं नाही? मोक्षाच्या या वागण्याचं तिला अजिबात कळत नव्हतं। कुणाशी काहीच बोलायचं नाही का आपण? उद्या बोलायचं का मॅडम? तिने स्वतःशीच विचार केला, प्लीज सॉरी मॅडम, असं म्हणत तिने फोन बंद केला। अॅना आणि शुभूनेही फोन बंद केलेला होता। श्रावणी विचार करत होती, अॅनाने फोन का बंद केला? कुणाशीच काही बोलायचं नाही का? ती खूप टेन्शन मध्ये होती। तिचे विचार चाललेच होते तेवढ्यात काकू तिथे आल्या। श्रावणी, काय झालं, कसला विचार चालला आहे? श्रावणी म्हणाली, मागे स्वीटी आली होती ना काकू, मुलं कसा त्रास देतात बघे। काकू म्हणाल्या, अरे श्रावणी, तू का वाईट वाटते घेतीयस? शुभू बद्दल तुला काय वाटतं? श्रावणी म्हणाली, दोघांचे वैयक्तिक प्रश्न आहेत, आपण काय करणार, त्यात आपण बोलूही
करूही शकत नाही. त्यांचं लग्न ठरलं आहे. काकू म्हणाल्या, तू कसं म्हणतेस काकू, तू काही करू शकत नाहीस का? श्रावणीला वाटतं की ती काहीतरी करू शकते. ती म्हणते, श्रावणी तू वेडी झालीयस का? शुभ माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचीसाठी मला काहीतरी करायला लागणार आहे का? पण श्रावणीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. स्वीटी शुभला त्रास देतीये तर तिला पण त्रास द्यायला हवा. श्रावणीला असं वाटतंय की स्वीटीला वाटतं की शुभ तिच्यावर प्रेम करतो, म्हणूनच ती शुभला त्रास देतीये, जेणेकरून कोणीही शुभच्या जवळ येऊ नये. आणि स्वीटी शुभवर प्रेम करते ना, म्हणून सगळं काहीतरी चाललं आहे तिच्याकडून. शुभला आणि श्रावणीला दूर ठेवायचं हे तिचं ध्येय आहे. पण काकू विचारतात, काय म्हणतेस प्रेम वेम? शुभ फक्त माझा चांगला मित्र आहे, आमच्यात प्रेम वगैरे काहीच नाही. श्रावणी काकूला समजावून सांगते, काकू कसला विचार करताय तुम्ही? आपण काकूंनी माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. तिचा विषय आटपायचा आहे आणि रिलॅक्स व्हायचा आहे. ते काय असेल ते बघू. पण श्रावणीच्या मनात काहीतरी पक्क ठरलंय. ती म्हणते, शुभ माझा मित्र आहे आणि माझ्या मित्राला स्वीटी त्रास देतीये हे मी बघू शकत नाही. आता काहीतरी करायचं आहे. काकूला थोडासा शंका येते. तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. आता श्रावणी आणि शुभ यांच्यात काय सुरू आहे? ही श्रावणी स्वीटीची आणि शुभाच्या जोडीला का जिरवायला लागली आहे? काकूला आता विचार पडतो श्रावणीच्या या वागण्याचा किंवा जास्त काळजी करण्याचा. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभाच्या घरी आई म्हणजे मीनाक्षीशी झगडा मारून सकाळपासूनच स्वीटी दारात डिंबसारखी उभी राहिली आहे. मीनाक्षी तिच्या जवळ बसलेली आहे, अगदी बसली बसली झोपलेली आहे आणि स्वीटी तशी दारात उभी राहिली आहे. शुभ दार उघडणार आणि मग ती घरात शिरणार. मीनाक्षी स्वीटीला समजावून सांगते, आता बोल ना तिच्याशी, तिला सवय आणायची आहे. असं रुसायचं फुगायचं नको. मी तिला समजूतदार बनवायची प्रयत्न करते. मी असं काहीही करणार नाही जे तिला दुखावेल. मी तिच्याशी सारखं चालते. शुभ आता आत्मविश्वासानं निघून चालला आहे. पण आईला वाटतं हा शुभ, याला प्रेम म्हणत नाही, याला हट्ट पटवणं म्हणतात. शुभची आई सगळं समजावून सांगते, पण शुभ ऐकत नाही. कधी वेळ देतो तिला, कधी वेळच देत नाही. आई म्हणते, मला वाटतं श्रावणीचं घर तुझं खरं फॅमिली आहे. शुभ आता सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागला आहे. शुभ हसायला लागला आहे. तो म्हणतो, थँक्यू, खरंच थँक्यू, एक नंबर कल्पना दिलीस. शुभ आता हसतो आणि आत मनात निघून गेला आहे. त्याच्या डोक्यात काहीतरी चाललं आहे. तसं दार उघडतं आणि स्वीटी म्हणते, तुला कशाला एवढा वेळ लागला? श्रावणीचा राग आता पूर्ण शिगेला पोहोचला होता. तिने स्वीटीला सरळ सांगितलं की तिला तिच्याशी काहीच बोलायचं नाही. स्वीटी मध्ये मध्ये काहीतरी म्हणू पाहत होती, पण श्रावणी ऐकायला तयार नव्हती. तिला फक्त एकच गोष्ट म्हणायची होती, आज जे घडलं ते सगळं स्वीटीमुळेच घडलं. तिनं दाखवलं की जणू काही बाईक चोरणार आहे. मग अगर विगन काहीच झालं नाही तर उगाच हाकाहाकी केली आणि त्या माणसावर नाटक करत डोकं पडली. हे सगळं नाटक होतं आणि त्यात मध्ये येण्याचा विचार ती करतच नव्हती. स्वीटी हे सगळं ऐकून शांत होती. श्रावणी तिला दार उघडायला म्हणाली, पण स्वीटीच्या नाकावर टिचकी देत शुभू आत आला आणि विचारलं, काय झालं मॅडम, काय गडबड आहे? तो परत फिरायला निघाला होता तेवढ्यात स्वीटी चिडलेली दिसली. श्रावणीने शुभूला सांगितलं की तिला सगळ्यांपासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी एकांतात जायचं आहे. शुभू म्हणाला, चला मॅडम चला आपण. श्रावणी स्वीटीला धक्का मारत बाहेर पडली. स्वीटी तिच्या नाकावर टिचकी येऊन उभी राहिली, पण तिला काही हरकत नव्हती. ती म्हणाली की थोडा उशीर होईल पण ती येईल. श्रावणीने तिला इथेच उभी राहायला सांगितलं आणि शुभूला घाई करायला सांगितलं. शुभू बाईकवर बसायला निघाला तेव्हा श्रावणीने त्याला सांगितलं की पहिली गोष्ट लक्षात ठेव, ही गाडी तिची जीव आहे. तिचा बाईकवर खूप प्रेम आहे. बाईकवर बसणाऱ्या माणसावर जो केलं तो त्याच्यावर जरा जास्तच विश्वास ठेवतो. बाईकवर करण्यापेक्षा माणसावर करणं तिला जास्त महत्वाचं आहे. ती बाईकसाठी जीव देऊ शकते, पण त्या माणसावर तितकाच प्रेम करते. रात्रभर सुंदर आणि श्रीमंत मुली तिच्या प्रेमात पडतात. आणि आता शुभू जरा विचार करून बघ, आजूबाजूला स्वीटी जळत होती, पण ते दोघे मस्त निघून गेले. थोड्या वेळाने श्रावणीने शुभूला सांगितलं की कदाचित ती चुकीची वागली असेल, ठीक आहे, पण तिच्याशी कोणी वाईट वागलं तर ते तिला सहन होत नाही. आता कोणी तिला त्रास दिला तर ते तिला आवडत नाही. शुभूने तिला एक कल्पना सांगितली. तिला आयडिया सुचवला की तू जर बॉसची निर्माण झालीस तर तुला कोणी चिवू शकत नाही. साहेब आणि तू जितका जास्त वेळ एकत्र घालवशील तितकं चांगलं.
चांगलं, साहेबांच्या जवळ जास्तीत जास्त राहायचं आणि साहेबांचं आणि तुझं अंतर कमी करायचा प्रयत्न करायचा. श्रावणीने विचारलं की ते कसं करायचं. शुभूने समजावलं की साहेबांच्या कामात मदत करायची, त्यांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं, जर त्यांच्या कानावर काही बात गेली तर चांगलं होईल. त्याने सांगितलं की साहेबांच्या जवळ जाऊन त्यांचं काम सांभाळायचं, साहेबांच्या सोबत राहायचं, त्यांना समजायचं, एकमेकांना जवळून ओळखायचं. जितका जास्त वेळ एकत्र घालवाल तितकं चांगलं. श्रावणीने होकार दिला. अगदी बरोबर, असाच वागायचं आहे. शुभू तिच्या कडक पण हसऱ्या चेहऱ्याने मान्य करते. हो नक्की, असंच व्हायला हवं आपल्याला. जोनाशीही वेळ घालवायचा आहे, त्यांच्याकडे बारीक लक्ष द्यायचं आहे. शुभू अगदी खटाटोप करत गाडी ट्रॅकवर आणत आपली आणि श्रावणीची योजना आखते. आता साहेबांना आपलं करायचं आहे. साहेबांना यांच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि अलकनंदा काही चीज दाखवणार आहेत साहेबांना. तुम्ही साहेबांच्या नजरेत हिरो होणार आहात असं म्हणाली तर घरी बसायलाही तयार आहोत, तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहोत मॅडम. आयडिया दिला तर उशीर केलाच नाही, लगेच दिला हवा होता तो, म्हणते शुभू. अच्छा, कशाला वाट बघतोय. शुभू बडबड करत पुढे सरकते. सगळ्यात हुशार आणि गुड मुलगी आहे ती, म्हणूनच स्वतःला बावळट वगैरे म्हणायचं नाही. हीच आणि वडिलांच्या प्रेमात वाढलेली मुलगी आहे, तरीही इतकी चांगली आहे मॅडम. असं कधीच स्वतःबद्दल नुसतं ते ममत्व, ती निर्मळपणा, तुमचा अहंकार तुमच्या आसपासही फिरकत नाही. जे चांगुलपणा मुलांमध्ये वाईट मांसाहारी नाही तर हार होतो त्यांचा. तालीला पाहिजे मॅडम, लक्ष द्यायला हवं. माझ्या मनात आलं तर जगातलं कोणतंही काम करू शकतो, यावर विश्वासच नाही का. शुभू जमणार का आणि साहेब खरंच श्रावणीला समजून घेऊ लागणार का आणि श्रावणी माझी मुलगी आहे हे ऍक्सेप्ट करणार का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर पुढचा भाग बघायला लागा.